नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. धार्मिक भावना भडकवणाऱ्या आरोपीला सोमवारी पोलिसांकडून अटक. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचे जलसमाधी आंदोलन. नारंगी सारंगी येथे आंदोलन सुरू. आता बघूया सविस्तर बातम्या. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी एक पोस्ट व्हायरल झाल्यामुळे जिन्सी पोलीस ठाण्यासमोर रविवारी मध्यरात्री 1 वाजेनंतर जमावाने गर्दी केली होती. मध्यरात्री उशिरा वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान सोमवारी त्यास अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जमियतुल उलमाच्या लीगल सेलचे अध्यक्ष मुस्तफा खान कादर खान यांच्या तक्रारीवरून इंस्टाग्रामवर पोस्ट टाकण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासाठी इंस्टाग्रामवर मुस्लिम धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मेसेज टाकला अशी माहिती 100 ते 150 लोकांच्या जमावाने जमियतुल उलमाच्या कार्यालयात जाऊन रविवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दिली. याची दखल घेऊन जमियतुल उलमाचे पदाधिकारी यांनी रात्री जिन्सी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. धार्मिक भावना दुखावल्याच्या पोस्टची माहिती मिळताच रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिकांनी जिन्सी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी रात्री उशिरा त्या इंस्टाग्राम अकाउंट विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान सदर प्रकरणी नागरिकांनी थेट आमच्याशी संवाद साधावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त नवनीत कौमत यांनी केले आहे. 17 तारीख को एक ऑब्जेक्शनेबल पोस्ट के कारण मुस्लिम समाज की भावनाओं को ठेस पहुंचा था और मुस्लिम समाज के काफी लोग जिन्सी पुलिस स्टेशन में आके उन्होंने एफआईआर की कॉपी दी और इस चीज को लेके हमने एफआईआर रजिस्टर कर ली है। और मैं आप सभी को बता देना चाहता हूं कि हमारी पुलिस की सभी टीम, क्राइम ब्रांच, साइबर सेल एंड पुलिस स्टेशन का स्टाफ ऑलरेडी इस एफआईआर के पीछे काम करना शुरू कर दिया है और आरोपी को हम जल्दी से जल्दी इसमें अरेस्ट करेंगे। आप सभी लोगों से मेरी दरख्वास्त है कि आप इस पूरे फंक्शनिंग में पुलिस का कोऑपरेट कीजिए और लॉ एंड ऑर्डर का आप ध्यान दीजिए। किसी भी तरीके की आपको कुछ शंका है तो आप डायरेक्टली पुलिस से बात कीजिए और हमारे काम में आप मदद कीजिए। दरम्यान जिन्सी परिसरामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपीला शहर पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे. याबाबत सायबर सेल, शहर गुन्हे शाखा आणि जिन्सी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न करून आरोपीला सोमवारी अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजी विक्रेत्याच्या मागण्या मान्य न झाल्यास महानगरपालिका आयुक्ताच्या निवासस्थानासमोर पीर बाजार भरवणार असल्याचा इशारा शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या निदर्शनादरम्यान दिली. निदर्शन करून चर्चा न करणार आयुक्त मुर्दाबाद. तीनदा निदर्शन करूनही चर्चा न करणार आयुक्त मुर्दाबाद. अरे आयुक्त क्या कर रहा है, जवाब दो. महानगरपालिकेच्या दारात आणलं तरी देखील यांनी चर्चा केली नाही. तर जी श्रीकांत यांचा बंगला जो आम्ही दिलेला आहे त्यांना, पोलीस म्हणाले अहो प्रायव्हेट आहे, त्यांचा स्वतःचा नाही, त्यांचा पगार देखील स्वतःचा नाही, गाडी देखील स्वतःची नाही, त्यांचं स्वतःचं काहीच नाहीये. आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यांच्या त्या सरकारी बंगल्याच्या समोर आम्ही पीर बाजार भरवणार आहोत आणि याला जबाबदार सर्वस्वी जी श्रीकांत असतील त्यांनी चर्चा करायचं नाही ठरवलंय. आम्ही पण आता असहकार आंदोलन पुकारू एवढं सांगतो. आम्ही काही चंद्र, सूर्य, तारे मागत नाही आहोत. आम्ही अशी काही गोष्ट मागत नाही आहोत जी अशक्य आहे आणि जे IAS अधिकाऱ्याला स्वतःहून सुचायला पाहिजे होतं ते करत नाही. डोकं दुखतंय आणि गुडघ्याला बाम लावतायत अशी अवस्था झालेली आहे यांची. म्हणजे ही जी वाढती ट्रॅफिक आहे याला जबाबदार हे स्वतः आहेत. यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमजोर केली, बंद केली आणि म्हणून रस्त्यावरच्या 2 व्हीलर आणि 4 व्हीलर वाढलेल्या आहेत. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुम्ही जेवढे पैसे आता सिटी चौक ते शहागंज या रस्त्यामधल्या जे काही रस्ता बाधित होणार आहे, रस्ता मोठा करणार आहेत आणि त्यासाठी यांना त्या जमिनी विकत घ्यावे लागणार आहेत, त्याच्यासाठी जे पैसे खर्च करतायत, रस्ते मोठे करू नका, सिटी बस मोफत करा. ही जर मागणी त्यांनी पूर्ण केली तर रस्त्यावरच्या ज्या काही 2 व्हीलर आहेत त्या कमी होतील. अहो 125 रुपयाचं पेट्रोल झालेलं आहे, पेट्रोल अजून महाग होत चाललेलं आहे. अहो जर मोफत जर सिटी बस असली तर लोक 2 व्हीलर काढणार नाहीत आणि लाख रुपयाच्या 2 व्हीलर झालेल्या आहेत. महागाईच्या काळामध्ये मोफत सिटी बस करणं हे महानगरपालिकेसाठी शहाणपणाचं
निर्णय ठरणार आहे. आयुक्त साहेब, जरा अहंकार बाजूला ठेवा. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये त्यांचा अहंकार येतोय असंच मला वाटतं. त्यांनी सिटी बस मोफत केली पाहिजे. अहो, आमचं आज तिसऱ्यांदा निदर्शन आहे. तिसऱ्यांदा निदर्शन. आम्ही 3 निदर्शनाचं त्यांना वॉर्निंग दिली होती. लोकशाही पद्धतीनं संविधानाच्या मार्गाने शांततेत आज निदर्शनं केलेली आहेत. खरं तर आयुक्ताचं ऑफिस इथं आहे. अजूनही महानगरपालिकेचं ऑफिशियल कार्यालय हे टाउन हॉलचं कार्यालय, त्यांच्यासाठी केबिन दिलेली आहे, पण ते इथं बसत नाहीत. आम्ही अनेक वेळेस या ठिकाणी निदर्शनं करतो. या जनता साक्षीदार आहे. एकदा देखील आयुक्त भेटत नाही इथं. कुठं बसतात मग ते बसतात स्मार्ट सिटीच्या ऑफिसमध्ये. कारण स्मार्ट सिटीच्या ऑफिसमध्ये फंड आहे. आणि काय स्मार्ट सिटी झाली? अहो, तुम्ही स्मार्टपणे काम केलेलं. सिटी बस मोफत करा तर तुम्हाला म्हणतील स्मार्ट अधिकारी, स्मार्ट निर्णय घेतला. मग तुम्ही जर इथं बसत नसतात, कुठेतरी जर गुपचूप जाऊन बसत असताल, तर आमच्यासारख्या नागरिकांना संशय येतो की हे कुठेतरी नोटा मधत बसलेले आहेत. पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाजावर अन्याय होत आहे, तरी देखील राज्याचे गृहमंत्री यावर कोणती ठोस भूमिका घेत नाही, असा आरोप करण्यात आलाय. पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने येथे आंदोलन करण्यात येत आहे. आज महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा या ठिकाणी सातत्याने मागासवर्गीय समाजावर हल्ले होत आहे, मात्र हे प्रशासन कोणतीही कडक भूमिका व ठोस भूमिका घेताना दिसत नाही. असं कुठंतरी समाजाला वाटायला लागलेलं आहे की गृहमंत्री यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे की काय. आणि या अन्याय अत्याचारग्रस्त समाजावर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आणि या ज्या ठिकाणी अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त द्यावा, त्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे. व या अन्याय अत्याचार थांबण्यात यावे यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत. की जे अन्याय अत्याचार मागासवर्गीयावर होत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि याच्यावरती कडक कारवाई शासनाने घेतली पाहिजे. अन्यथा गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा असं मी त्यांना घोषित करतो. गेल्या अनेक दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन हटाव या मागणीला घेऊन भवर यांचे उपोषण सुरू होते. हे उपोषण आज सोडण्यात आले. आगामी 2024च्या निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारे होऊ देणार नाही अशी मागणी करत हे उपोषण सोडण्यात आले. जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. ईव्हीएम हटाओ, देश बचाओ. या ठिकाणी मी जे आवाहन केलेलं आहे की 2024च्या निवडणुका ह्या ईव्हीएमवर होऊ देणार नाही, यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत. आणि शेवटचा पर्याय आम्ही जर समजा निवडणूक मुख्य आयोगाने जर अट्टहासच केला, सरकारच्या माध्यमातून असेल कुठल्याही माध्यमातून असेल, जर त्यांनी ईव्हीएमवरच निवडणुका घेण्याचा अट्टहास केलाच तर आम्ही त्या संपूर्ण ईव्हीएमवर बहिष्कार टाकून, मतदानाचा बहिष्कार टाकून आणि त्या ठिकाणी 100% जनजागृती करून आम्ही हा विरोध त्या ठिकाणी प्रखर करून त्या ठिकाणी आम्ही त्याला उत्तर देणार आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये माननीय ॲडव्होकेट नरेंद्र मिश्रा यांनी जे पिटिशन दाखल केलं आणि त्या माध्यमातून 2 आठवड्यानंतर त्यावरती माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेबांनी 2 आठवड्यानंतर त्याची हिअरिंग ठेवलेली आहे. आता त्या हिअरिंगच्या वरती बाकीच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मी उपमुख्यमंत्री म्हणणार नाही कारण उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पदच नाही, त्यामुळं माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे चॅलेंज केलेलं आहे की कोई भी माई का लाल ईव्हीएम को हॅक कर सके वो हमें बताइए. मी हे म्हणतोय की या ठिकाणी दिल्लीच्या विधानसभेच्या आमदारांनी ज्या पद्धतीने हायजॅक करून पुरावा दिला, हरिप्रसाद अमेरिकेमधून ज्यांनी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे, अशा लोकांना बोलवा, सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना बोलवा. तुम्ही सर्वसामान्य जनतेला ज्यांना अ किंवा क कळत नाही अशा लोकांना जर चॅलेंज म्हणत असाल तर ते तुमचं अज्ञान आहे. त्याशिवाय मी यात काही बोलू शकत नाही. या निश्चितपणे मी माननीय चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून मी उद्धव ठाकरे साहेबांशी, आदित्य ठाकरे साहेबांशी जे ईव्हीएमच्या विरोधात आहेत, मग ते अखिलेश यादव असतील, या सगळ्यांच्या बाजूनं आमच्या बाजूचे आणि त्या माध्यमातून मग कुठली पक्ष संघटना असू द्या, कुठली सर्वसामान्य जनता असू द्या, कुणीही असो,
त्या माध्यमातून हा लढा प्रखर करणार आहे. EVMला विरोध आहे. आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं अजिबात नाही. तुम्ही EVMला हटवा, मैदानात या आणि इलेक्शन घ्या. बॅलेट पेपरवर कुणीही निवडून येऊ, 543 जागा कुणी एका पक्षाने घेऊ, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. त्यावेळेस लालकृष्ण अडवाणींनी सुद्धा EVMला विरोध केलेला होता. किरीट सोमय्यांनी सुद्धा त्या ठिकाणी विरोध केलेला होता. एवढंच काय, माजी निवडणूक मुख्य आयुक्त SY कुरेशी साहेबांनी सुद्धा जपानच्या निवडणूक आयोगाला प्रश्न केला की तुमच्या निवडणुका कशा होतात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही काय मूर्ख आहोत का? मग आम्ही काय मूर्ख आहोत का? म्हणून त्यामुळं कुणी काय प्रश्न केला याविषयी नाही, हा जनतेचा प्रश्न आहे. कुठल्या राजकीय पक्षांचा नाही घेणं देणं आम्हाला. हा सर्वसामान्य जनतेचा 5 वर्षातून एकदा येणारा मूलभूत हक्कातला सर्वात मोठा आणि महान आणि सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. हा आम्ही एखाद्या EVMमधून हॅकजॅक करू देऊ शकणार नाही. यासाठी आम्ही संपूर्ण पद्धतीनं जन आंदोलन उभारून जनजागृती करणार आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात ADN बातमीपत्र. मराठा समाजाला सरसकट OBC मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात उतरून मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात देखील मराठा आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट OBC मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात उतरून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आला. तर याचवेळी आंदोलकांनी जलसमाधीचा इशारा दिल्याने पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. वैजापूर शहरातील नारंगी सारंगी धरणात आंदोलन सुरू करण्यात आले. मराठा समाजाला सरसकट OBC मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज वैजापूर येथील नारंगी सारंगी धरणात उतरून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आंदोलनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. सोबतच धरणाच्या ठिकाणी पाणबुडी देखील ठेवण्यात आल्या होत्या. तर काही अनुचित प्रकार घडल्यास होडी देखील सज्ज असल्याचे पाहायला मिळाले. मोंटेसोरी बालक मंदिर शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 23 आणि 24 डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. 23 आणि 24 डिसेंबरमध्ये तर या कार्यक्रमात सगळे आमचे शाळेतले जे माजी विद्यार्थी आहेत 1949 पासनं त्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन करून बोलवलेलं आहे आणि त्याच्यातले 300 ते 400 विद्यार्थी नक्कीच येणार आहेत. या सर्व कार्यक्रमात आम्ही 2 दिवसाचं जे कार्यक्रम पूर्ण ठेवलेलं आहे त्यात एक दिवस शाळेत
सकाळी येतील सगळे आमचे स्टुडंट्स आणि इथनं आम्ही सगळ्यांना इथे ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर त्यांची सगळ्यांची ओळख झाल्यानंतर भेटल्यानंतर आम्ही स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, विभागीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे आणि त्या डिफरंट स्पर्धामध्ये जे काही उत्तीर्ण जे काही स्टुडंट्स किंवा जे काही माजी विद्यार्थी त्यांना पारितोषिक देण्यात येतील. त्याचप्रमाणे दुपारी संध्याकाळी 6 वाजता उद्घाटनाचा प्रोग्राम ठेवलेला आहे. त्याच्यात दाताराव लहाने हे मुख्य उद्घाटक आहेत आणि त्याचप्रमाणे अध्यक्षस्थानी केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री डॉक्टर कराड भागवत असतील. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संदीपजी भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे असतील. या कार्यक्रमाला तसेच खासदार इम्तियाज जलील उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम त्या दिवशी झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्याच्यात आमचे मुलंच सगळं कार्यक्रम करणार आहेत. जे माझे विद्यार्थी आहेत तेही करतील आणि आपल्या शाळेची मुलं तेही कार्यक्रम करणार आहेत. म्हणजे सगळे शिक्षक खूप डेडिकेटेड आहेत आणि मुलांना एकदम चांगलं शिकवायचं, चांगलं काही शिक्षण देणं आणि भारतीय संस्कृती कशी चांगली घडवायची याबद्दल त्यांना शिकवलं जातं. त्याचप्रमाणे गीता परिवाराच्या मदतीने सुद्धा आम्ही मुलांना सुसंस्कृत करतो. गीता परिवार, गीता लर्निंग, परत भागवत, महाभारत या सगळ्या गोष्टी, परत आम्ही एक छोटंसं नाटिकही केली होती यांच्या नावानं महाभारतावर आणि विवेकानंदावर. तर ही नाटिकासुद्धा खूप नॅशनल लेवलपर्यंत गेलेली आहे. तर तिथनं गीता परिवाराच्या मुख्य जे कार्यकारिणी आहे त्यांनीसुद्धा या नाटिकेला खूप काही भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. शहरात बेशिस्त रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करूनही परिणाम होत नसल्याने पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. सिडको चौकात वाहतूक खोळंबा होत असतानाही बेजबाबदारपणे रिक्षा उभी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात आहे. शहरात रॉंग साईड, विना परवाना, विना परमिट, जोरात गाणे वाजवत, बेशिस्त, निष्काळजीपणे जाणाऱ्या रिक्षा चालकांच्या संख्येत वाढ झाली. वारंवार दंडात्मक कारवाई करूनही परिणाम होत नसल्याने पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. सिडको चौकात वाहतूक खोळंबा होत असतानाही बेजबाबदारपणे रिक्षा उभी करणाऱ्या चौघांवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सिडको उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने वाहतूक जालना रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. सिडको पोलीस ठाण्याचे डायल 112चे कर्मचारी येथे गस्तीसाठी असताना रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा निदर्शनास आला. त्यांनी भर चौकात रिक्षा उभी केली होती. जावेद चांद मोमीन राहणार यासीन नगर, वंशराज पटेल, ज्ञानेश्वर अंबादास राठोड दोघेही राहणार हर्सूल व पवन शामराव राठोड राहणार जटवाडा यांना रिक्षासह ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. 110 रिक्षा चालकांवर कारवाई करून 79,150 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तर 32 रिक्षा जप्त करण्यात आल्या. यापुढे सातत्याने कारवाया सुरू राहतील असे थोरात यांनी स्पष्ट केले. आझाद अली शाह शिक्षण संस्थाद्वारे संचलित शायनिंग स्टार मराठी आणि इंग्रजी माध्यमिक शाळेत कॅन्डिड डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आझाद अली शाह शिक्षण संस्थाद्वारे संचलित शायनिंग स्टार मराठी व इंग्रजी प्राथमिक शाळेत कॅन्टीन डे निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायालयाचे विधितज्ञ बाळासाहेब दळे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट नासिर खान, दौलताबाद ग्रामपंचायत सदस्य लालाभाई, संस्थेचे अध्यक्ष सय्यद फैमून, उपाध्यक्ष अजमेरा, संस्थेच्या सचिव आमरीन खान, मुख्याध्यापक शाह साजिद पाशा यांची प्रमुख उपस्थिती होती. कॅन्टीन डे निमित्त विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेतील सभागृहामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या स्टॉलवर उपस्थित मान्यवरांनी भेटी देऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा बनसोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेख आरिफ यांनी केले. यावेळी फौजिया शेख, पठाण बुरहाना, शेख सुमय्या, नंदा गोरे, कल्पना तुपे, सरिता पाटेकर, सय्यद सोनम, शुभांगी कुलकर्णी,
वैशाली दाभाडे, मदिहा फातेमा खान आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थी, पालक आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. धार्मिक भावना भडकवणाऱ्या आरोपीला सोमवारी पोलिसांकडून अटक. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांचे जलसमाधी आंदोलन, नारंगी सारंगी येथे आंदोलन सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.